दिवसाच्या प्रश्नाचे उत्तर भेटणार आहे. किती लोकांना वाटते की आज सगळं तुमचे जेवढेही प्रश्न आहेत ते सुटणार? किती लोकांना वाटत आहे? कोणाला काय वाटत वाटते? काय वाटते? प्रश्न सोडवले पाहिजे एका दिवसात सुटण्याला किती लोकांना वाटत? आज म्हणतोय आपण, आज हा काय मार्गदर्शन मिळावं. ठीक आहे, आपण मार्गदर्शन घेऊन राहिलो, आपण सांगत आहोत, काही माहिती देतो. बरोबर. आता काय आहे की आम्ही आता जवळपास मी झालं की 10 वर्षापेक्षा जास्त झाले मी या क्षेत्रात काम करतो. हॅलो, कुणी उठून जायचं नाहीये. कार्यक्रमानंतर नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे, कोणी जाऊ नये. आता सांगा, मी 10 वर्षापासून काम करतो. तुमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये आम्ही जवळपास होत आहे 15 वर्षापासून काम करतो. आणि ह्या जिल्ह्यामध्ये काम करताना आमच्या पुढे हे जे तुम्ही प्रश्न मांडतात ते बरेच दिवसापासून हे प्रश्न आहेत. पण हे प्रश्न सोडणार पुढे मांडणार तो आम्ही म्हणू. आमच्यासारखे येतील तर तुमच्या फायदा होईल, तर मग कोण करणार? तुम्हाला आमच्या वतीनेच करायचे सगळं की तुम्ही करणार? समजून घ्या, आमच्यासारखे आले तर तुमचा फायदा घेतील. तर सतत नागरिक म्हणून आपल्याला आपला नेतृत्व करावा लागेल. नेतृत्व करण्यासाठी काय कशाची गरज लागते? माहितीची गरज लागते, संघटनेची गरज लागेल, लोकांची गरज लागेल. सगळ्यांचे जे समान त्यांची समस्या आहेत असे लोक आपल्याला जोडा लागतील. तेव्हा एक जागतिक पातळीवरचा एक असा व्याख्यान आहे, असं मन ज्यामध्ये म्हणतात आमच्याशिवाय आमच्याबद्दल काहीही नाही. काय आहे? आमच्याशिवाय आमच्याबद्दल काहीही नाही. जर आम्ही नाही म्हणजे दिव्यांग व्यक्ती तिथे नाही, मंचावर दिव्यांग व्यक्ती नाही, तर दिव्यांग व्यक्तीबद्दल कोणतेही काम केले जात नाही. आम्ही ज्या दिव्यांग व्यक्तीसाठी काम करतो त्या सगळ्या आमच्या टीम मध्ये बरेच छोटे दिव्यांग आहेत, जे तुमचे समस्या सोडण्यासाठी पुढे येतात, तुमचे काम करतात. आता तुम्हाला माहित आहे जागतिक पातळीवर किती टक्के दिव्यांग लोक आहेत? किती लोकांना माहित आहे? जागतिक पातळीवर 15 ते 20% दिव्यांग लोक आहेत असा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांचं म्हणणं आहे. म्हणजे 15 ते 20% म्हणजे छोटी समस्या आहे का? आपल्या देशामध्ये 2011 मध्ये जनगणना झाली तेव्हा किती होती? 2.21 म्हणजे जवळपास 2.5 कोटी. तेव्हा दिव्यांग लोक आपल्या म्हणजे 2011 मध्ये किती प्रकार होते? तेव्हा 7-10 प्रकारच्या ह्याच्यानी ते गणना त्यांनी केला. तेव्हा त्यांना माहिती पण नव्हतं तेवढं. 2016चा कायदा आला. 16च्या कायद्यामध्ये काय आहे माहिती आहे तुम्हाला? 21 प्रकारचे दिव्यांग आहेत असं त्यांनी व्याख्या त्याच्यामध्ये केली. आता तुम्हाला माहिती आहे की किती लोक कोणत्या प्रकारचे दिव्यांग लोक बसलेले आहेत? त्या कायद्यामध्ये 102 कलम आहेत, 17 पाठ आहेत. कुणाला माहिती आहे आपल्यापैकी? कोणाला माहिती आहे आपल्याला कायद्याच्या? तुम्ही प्रमाणपत्र काढायला जाता, प्रमाणपत्र काढण्यासाठी गाईडलाईन आहे, मार्गदर्शिका ना. तुमचे एक तपास जेव्हा करतात ना त्याचे सगळे नियम आहेत, त्याचे मूल्यांकनाचे जे प्रक्रिया आहे ना सगळे लिखित आहे. आता ते लिखित प्रक्रिया त्याची पुस्तक बघितला 800 पेजेसची पुस्तक आहे. आता कोणता डॉक्टर 800 पेजेसची पुस्तक वाचत नाही तुमच्या मूल्यांकन करत आहे? बरोबर.